50 ते 60 वर्षापूर्वीची एक मी तुम्हाला जुनी मशीन दाखवणार आहे आणि ही भुईमुगाच्या शेंगा फोडून शेंगदाणे बाजूला करण्याची ही मशीन आहे। फार युनिक अशी मशीन आहे, आता कुठे पाहायला मिळत नाही। ही जी मशीन आहे ती आंभोरा गावामध्ये आहे, तालुका मंठा, जिल्हा जालना। मला तुमचं नाव सांगा। माझं नाव गणेश रावसाहेब बाहेकर आहे। आणि ही मशीन जी आणलेली तुमच्या आजोबाने आणलेली? आजोबाने आणलेली। कुठून आणलेली? हैदराबादहून आणलेली। हैदराबादहून? तर आता मी तुम्हाला सांगतो ही मशीन कशी ऑपरेट होती ती। ही हाताच्या सहाय्याने ऑपरेट होती। हे बघा मोठं चाक दिसतंय, सध्या चालू कंडिशन मध्ये सध्या चालू आहे। हे चाक मोठं आहे, एकदम जाडजूड चाक आहे, पोलादी चाक आहे। ही हॉपर आहे। या हॉपरमध्ये शेंगा टाकायच्या आणि ह्या शेंगा थोडा उतार दिलेला आहे हॉपरला आणि हळूहळू ज्यावेळेस असं चाक फिरवतो त्यावेळेस ह्या शेंगा इथं या हॉपरमधून खाली पडायच्या ह्या। आणि खाली गेल्यानंतर मी ही उघडून दाखवतो। खाली एक चरक टाईप ही आहे, खाली एक त्याला पिन आहे बघा। ही पिन जर काढली आपण तर ती ओपन होत आहे। ही आता ओपन झालं बघा हे। आणि ही फिरवावर चाक, हे चाक फिरल्यानंतर खाली जी जाळी दिसते खाली तिथं शेंगा पडायच्या आणि ही जी लोखंडी रॉड आहे मोठा पोलाद आहे तर त्यांनी त्या शेंगा फोडल्या जायच्या, दाबून दबायच्या त्या शेंगा। हे असं दिसतंय तुम्हाला। आणि शेंगा फुटल्यानंतर शेंगदाण्याचे फुगळायचे आणि त्या शेंगदाणे जे आहेत ते शेंगदाणे त्या जाळीमधून खाली पडायचे, म्हणजे जमिनीवर पडायचे, त्या खाली पडायच्या आहेत त्या शेंगा खाली। आणि त्याचा ज्या भुसा आहे तो भुसा कुठं पडायचा हो? भुसा ते दोन्ही खाली, भुसा आणि शेंगा दोन्ही खाली पडायच्या। मग ते उधळलं की त्यानंतर ते उधळल्या किंवा पाखडल्या की ते शेंगा ही पडायचे। आता आपण प्रत्यक्ष शेंगा फोडून पाहू। टाका शेंगा आणि आता ही शेंगा टाका, बरेचसे टाका। हां, आता चाक फिरवलं ते मजबूत असं चाक आहे, म्हणजे जाडजूड चाक आहे ते। आणि मधला जो रोलर आहे तो सुद्धा फार जाडजूड आहे। आता ह्या शेंगा खाली पडतायत ह्या, आणि ह्या शेंगा खाली पडल्यानंतर आता मी उघडून दाखवतो एकदा। ही काढावर जा एकदा, एक मिनिट। आता आपण त्याचा जो मेन रोलर आहे तो कसा शेंगा फोडतो ते आपल्याला उघडून पाहू। हे आता हे त्याचा मेन रोलर आहे, हा पूर्ण पोलादाचा आहे। आता हां नाही अरे थांब ना, हां आता फिरव चाक। हा कसं दबल्या जातात बघा, टाका शेंगा बघा, इथं दबल्या जातात त्या शेंगा। आणि मग ही जास्त शेंगा झाल्या खाली त्या जाळी आणि ह्या रोलरच्या मध्ये दबल्या जातात आणि शेंगा फुटल्यानंतर त्या शेंगदाणे आणि त्याच्यावरचं कवच आहे टरफल ते खाली पडतं। आता आपण बघू खाली काय पडले का ते। उचलावर हे पहा तुम्ही, शेंगदाणे आणि टरफल खाली पडलेले आहे। तर अशा प्रकारचं एक मजबूत असं यंत्र आता तुम्हाला पाहायला मिळत नाही, एकदम जाडजूड आहे। किती वजन असेल ह्याचं बघा बरं? 30 किलो नाही, 30-35 किलो असेल। वा।